गुरुचरित्र अध्याय 11 श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः। नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे अवतार झाले कैसी, विस्तारोनिया आम्हांसी। सांगा स्वामी कृपामूर्ती, सिद्ध म्हणे ऐक वत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा, पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा। कथा सांगितली विप्रस्त्रियेची, शनिप्रदोषी सर्वेश्वरासी। पूजित होती गुरुपदेशी, देहवासना असता तियेसी। पंचत्व पावली तेवेळी, झाला जन्म पुढे तिसी। कारंजनगर उत्तरदेशी, वात्सनीय शाखेसी। विप्रकुळी जन्मली, जातक वरतले तियेसी। नाम अंबाभवानी ऐसी, आरोपिले स्नेहेसी। मातापित्री परियेसा, वरधता माता पित्यागृही। वाढली कन्या अतिस्नेही, विवाह करीती महोत्साही। देती विप्रासी तेची ग्रामी, शिववरती असे तो ब्राह्मण। नाम तया माधव जाण, त्यासी दिधली कन्यादान। अतिप्रीतीन करुनी, तया माधव विप्राघ्री। शुभाचारे होती नारी, वासना तिची पूर्वापरी। ईश्वर पूजा करीतसे, पूजा करी ईश्वरासी। दंपती उभयवर्ग मनोमानसी, प्रदोष पूजा अतिहर्षी। करीती भक्ती पुरस्कर, मंदवारी त्रयोदशीसी। पूजा करीती अतिम विशेषी, तंब वत्सरे झाली षोडशी। अंतर्वतनी झाली ऐका, मास तृतीय पंचमेसी। उत्साह करीती अनेक हर्षी, उत्तम डोहाळे होती तियेसी। बहमज्ञान बोलतसे, करीती उत्साह मासाती। द्विज करी सीमंती, अक्षवाणे वोंवाळीती आरती। सुवासिनी मिळुनिया, ऐसे क्रमिता नवमासी। प्रसूत झाली शुभ दिवशी, पुत्र जाहला म्हणून हर्षी। निर्भर होती मातापिता, जन्म होतांची तो बाळक। कार शब्द म्हणतसे अलोलिक, पाहुनी झाले तटस्थ लोक अभिनव म्हणोनी तेवेळी। जातककर्म करी तो ब्राह्मण, विप्रांसी देत दक्षिणा दान, ज्योतिषी सांगती सुलक्षण। लग्न सत्वर पाहुनिया, सांगती ज्योतिषी त्या द्विजासी। मुहूर्त बरवा असे विशेषी, कुमार होईल कारणिक पुरुषी। गुरु होईल सकळिका, याचा अनुग्रह होईल जासी। तो वंद्य होईल विश्वासी, याचे वाक्य होईल परीस। चिंतामणी याचे चरण, अष्टही सिद्धी याचे द्वारी। वोळगत राहतील निरंतरी, नवनिधी याच्या घरी। राहती ऐक द्विजोत्तमा, होती यासी गृहिणीसूत। पूज्य होईल त्रिभुवनांत, याचे दर्शनमात्रे पतित, पुनीत होतील परियेसा। होईल हा अवतार पुरुषी, आम्हा दिसतसे भरवंसी, संदेहन धरावा मानसी। म्हणोनी करीती नमस्कार, म्हणती समस्त द्विजवय। सांगती जनकासी उत्तर, याचेनी महादैन्य हरे। भेणे नलगे कळिकाळा, तुमचे मनी जे जे वासना। सर्व साधेल निर्गुणा, याते करावे हो जतना। निधान आले तुमचे घरा, ऐसे जातक वर्तवोन। सांगता झाला विद्वज्जन, जनकजननी संतोषोन। देती दान वस्त्राभरणे, सांगोनी गेले ब्राह्मणस्तो। मातापिता अति प्रेम, दृष्टी लागेल म्हणून विषम। निंबलोण वोंवाळीती, व्यवस्था फांकली नगरात। अभिनव आजी देखिले म्हणत, उपजता बाळोंकार जप्त। आश्चर्य म्हणती सकळजन, नगलोक इष्टमित्र। पहाव्या येती विचित्र, दृष्टी लागेल म्हणोनी मात्र। मातान दाखवी कवणासी, मायामोहे जनकजननी। बाळासी दृष्टी लागेल म्हणोनी, अंगारा लाविती मंत्रोनी। रक्षा बांधिती कृष्णसुते, परमात्मयाचा अवतार। दृष्टी त्यासी केवी संचार, लौकिक धर्म ममत्कार। मातापिता संरक्षिती, वर्ता बाळ येणेंपरी। दिवस 10 झालियावरी, नामकरण पुरहश्री। ठेविता झाला जनक द्विजोत्तम। शालग्रामदेव म्हणत, जन्मनाम झाले ख्यात, नाम नरहरी ऐसे म्हणत। उच्चार केला धर्मकर्मे,
ममत्व थोर बाळकावरी. प्रतिपाळ करीती प्रीतिकरी, माता म्हणतसे येरी. न पुरे क्षीर बाळकासी, पतीसी म्हणे ते वेळा. स्तनी दूध थोडे बाळा, एखादी मिळवा का अबळा. स्तनपान देवू अथवा आणा मेशी एक. आपुले स्तनेन शमे भूक, ऐकोनी हांसे बाळक. स्पर्श करी स्तनासी सव्यकर, स्तनी स्पर्श होतांची कर. 32 धारा वाहे क्षीर, वस्त्र भिजोनी विचित्र. वाहो लागे भूमीवरी. विस्मय करीती जनकजननी. प्रगटन करीती गौप्यगुणी, नमन करीती बाळकाचरणी. माता होय खेळविती, पाळण्या घालूनी बाळकासी. पर्यंदे गाय अतिहर्षी, न राहे बाळक पाळणेसी. सदा खेळे महीवरी, वर्धे बाळ येणेंपरी. माता पितामत्कारी, वर्धता झाला संवत्सरी. न बोले बाळ कवणासवे, माता बोलवी कुमरासी. बोले शब्द ओंकारेसी, चिंता करीतसे मानसी. मुके होईल म्हणोनी, पुस्ती जाण ज्योतिषासी. म्हणे बोल नये कायासी, उपाय असेल यास विशेषी. म्हणोनी पुसे वेळोवेळी, सांगती जाण ज्योतिषी. आराधावे कुलदेवतेसी, अर्कवारी अश्वत्थ पर्णेसी. अन्न घालावे तिनी वेळा, एक म्हणती होईल मुके. यासी शिकवावे बरव्या विवेके, बाळ बोल बोलू शिके. म्हणोनी सांगती विनोदे, हांसोनी कार उच्चारी बाळ. आणिक नेणे बोल केवळ, विस्मय करिताती लोक सकळ. कार शब्द ऐकोनी, एक म्हणती नवल झाले. सर्व ज्ञान असे भले, श्रवणी ऐकतो बोल सकळ. जाणूनी न बोले कवण्या गुणे, काही केलियान बोले सूत. चिंता करिताती माता पिता, पुत्रासी झाली वर्षे 7. मुका झाला दैवयोगे, 7वे वर्ष कुमरासी. योग्य झाला मुंजीसी, पुस्ताती समस्त ब्राह्मणांसी. केमवी करावे म्हणोनिया, विप्र म्हणती तया वेळा. संस्कारावे ब्राह्मणकुळा, उपनयनावे केवळा. अष्टवरुषे होऊ नये, माता पिता चिंता करीती. उपदेशावे कवणे रीती, मुका असे हा निश्चिती. कैसे दैव झाले आम्हा, कैसे दैव झाले आपुले. ईश्वरगौरी आराधिले, त्रयोदशी शिवासी पूजिले. वाया झाले म्हणतसे, ईश्वरे तरी दिधलावरू. सुलक्षण झाला कुमरू, बोले आता काय करू. म्हणोनी चिंता शिवासी. एकची बाळ आमुचे कुशी. आणिक देखो स्वप्नेसी, वेष्टिलो होतो आम्ही आशी. आमुते रक्षील म्हणोनी, नव्हेच आमुचे मनींचा वास. पुत्र झाला निर्वाणवेश, काय वर दिधला त्या महेशे. शनिप्रदोषी पूजिता म्या, ऐसे नानापरी देखा. जन्नी करी महादुःखा, जवळी येवोनी बाळक. संबोखित मातेसी, घरात जाऊनी ते वेळा. घेऊनी आला लोखंड सबळा, हाती धरितांची निर्मळा. झाले सुवर्ण 52 कशी, आणोनी देतसे मातेसी. विस्मय करी बहुवसी, बोलावुनिया पतीसी. दाविती झाली ते वेळी, गौप्य करीती ते वेळा. मंदिरात नेले तया बाळा, पाहती त्याची बाळलीला. आणिक लोह हाती देती, अमृतदृष्टी पाहता स्वामी. समृद्धी झाली सर्व हेमी, विश्वास धरिती मनोधर्मी. होईल पुरुष कारणिक, मग पुत्राते आलिंगोनी. विनविताती जनकजननी, तू तारका शिरोमणी. कारणिक पुरुष कुळदीपका, तुझेनीन सर्वस्व लाधले. बोलता आम्ही नाही ऐकिले, अज्ञानमायेने विष्टिले. भुके ऐसे म्हणो तुझ, आमुचे मनींची वासना. तुम्हा पुरवावी नंदना, तुझे बोबडे बोल आपणा. ऐकवावे पुत्रराया, हास्यवदन करी बाळ. यज्ञोपवीत दावी गळा, कटी दांबवी मौंजी स्थळा. म्हणोनी दाखवी मातेसी, संज्ञा करोनी मातेसी. दावी बाळक संतोषी, मुंजी बांधितांची आपणासी. येईल म्हणे बोल सकळ,
माता पिता संतोषती। विद्वांस ज्योतिषी पाचारिती व्रतबंध मुहूर्तलग्न पाहती। सर्व आयती करिते झाले, केली आयती बहुतांपरी। रत्नखचित अलंकारी मायामोहे प्रीती करी। समारंभ करिताती चतुर्वेदी ब्राह्मण येती। शाखा प्रत्वे वेद पढ़ती इष्ट सोयरे दाईस गोत्री। समस्त आले तया भवना, नाना प्रीचे शृंगार। उभारिले मंडपाकार आनंद करीतसे द्विजवय। अपार द्रव्य वेंचितसे नगरलोक विस्मय करीती। मुक पुत्रासी एवढी आयती द्विजा लागली असे भ्रांती। वृथा करीतो द्रव्य आपुले इतुके वेंचुनी पुत्रासी। व्रतबंध करील परियेसी गायत्री केवी उपदेशी। करील आचार कवणेवरी, एक म्हणती हो का भलते। मिष्टान्न आम्हांसी मिळते देकार देतील हिरण्यवस्त्रे। चाड नाही त्याचे मंत्रा ऐसे नाना प्रीचे लोक। विचार करीती अनेक माता पित्या अत्यंत सुख। देवदेवक करिताती चौलकर्म येरे दिवसी। भोजन चौलमणीसी पुनर्भयंग करुनी हर्षी। यज्ञोपवीत धारण केले मंत्रपूर्वक यज्ञोपवीत। धारण करविती द्विज समस्त सहभोजन कराव्या माता। घेऊनी गेली मंदिरात भोजन करोनी मातेस्वे। निरोप घे तो एको भावे मुंजी बंधन असे करावे। म्हणोनी आला पित्याजवळी, ग्रह्योक्तमार्गे मौंजी देखा। बंधन केले त्या बाळका सुमुहूर्त आला तत्काळिका। मंत्रोपदेश करिता झाला गायत्री मंत्र अनुक्रमेसी। उपदेश देती परियेसी बाळ उच्चारी मनोमानसी। व्यक्त न बोले कवणापुढे, गायत्री मंत्र कुमरासी होता। भिक्षा घेऊन आली माता वस्त्रभूषणे रत्नखचिता। देती झाली तया वेळी पहिली भिक्षा घेऊनी करी। आशीर्वचन देती नारी बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी। आचार धर्मे वर्तसे पहिली भिक्षा येणेंपरी। देती झाली प्रीतिकरी अग्निमेळे पुरोहित उच्चारी। ब्रह्मचारी तया वेळी दुसरी भिक्षा देता माता। उच्चार केला यजुर्वेदी सभा समस्त विस्मय करी। पाहती हर्षनिर्भरी मुके बोले वेदचारी। म्हणती होईल कारणिक याते म्हणो नयेन। होईल देवाचा अवतार म्हणोनी करीती नमस्कार। जगद्गुरु म्हणोनिया इतुक्यावरी तो बाळक। मातेसी म्हणतसे ऐक तुम्हा उपदेश केला एक। भिक्षा माग म्हणोनी नव्हती बोल तुझे मिथ्या। निर्धार राहिला माझिया चित्ता निरोप द्यावा आम्हा त्वरिता। जाऊ तीर्थे आचराव्या आम्हा आचार ब्रह्मचारी। भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोहरी। करणे असे परियेसा ऐकोनी पुत्राचे वचन। दुहखे दाटली अतिघन बाष्प निघताती लोचनी। आली मूर्छना ते वेळी निर्जीव होऊनी क्षणे। करीती झाली महाशोक पुत्र माझा तू रक्षक। म्हणोनी केली आशा बहु आमुते रक्षिसी म्हणोनी। होती आशा बहुमनी बोलसी आम्हांस्वे याची गुणी। मुके म्हणविसी आपणासी ऐको कधी तुझे बोल। आता ऐकता संतोष होईल ईश्वर पूजा आले फळ। म्हणोनी विश्वास केला आम्ही ऐसे नानापरी देखा। पुत्रासी म्हणे ते बाळिका आलिंगोनी कुमारका। कृपा भाकी तेवेळी ऐकोनी मातेचे वचन। बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको खेदवू अंतःकरण। आम्हा करणे त्यांची असे तू ते आणखी पुत्रचारी। होतील माते निर्धारी तुझी सेवा परोपरी। करीतील मनोभावेसी तुवा आराधिला शंकर। जन्मांतरी पूर्वापार म्हणोनी मस्तकी ठेविती कर। मग तिसी जहाले जातिस्मरण। पूर्वजन्मींचा वृत्तांत स्मरता जाहली विस्मित श्रीपाद श्री वल्लभ स्वरूपता। दिसतसे तो बाळक देखोनी माता ते वेळा। नमन केले चरणकमळा श्रीपाद उठवूनी अवलिया।
सांगती गौप्य अवधारी, ऐक माते ज्ञानवंती, हा बोल करी वो गुप्ती, आम्ही संन्यासी असोयती, अलिप्त असो संसारी, याची कारणे आम्ही आता, हिंदू समस्त तीर्था, कारण असे पुढे बहुता, म्हणोनी निरोप मागती, येणेंपरी जन्नियेसी, गुरुमूर्ती सांगे विनेसी, पुनरपी विनवी पुत्रासी, ऐका श्रोते एकचित्ते, पुत्रासी विनवी ते वेळ, माते सांडूनी तुम्ही जरी जाल, आणि कधीन देखो बाय, केवी वांचू पुत्रराया, धाकुटपणी तुम्हा ताप्स, धर्मी कवण आहे हर्ष, धर्मशास्त्री ख्याती सुरस, आश्रमचारी आचरावे, ब्रह्मचर्य वर्षे 12, त्यावरी गृहस्थधर्म बरा, मुख्य असे वानप्रस्थ तदनंतरा, घडती पुणे अपरांपर, मुख्य आश्रम असे गृहस्थ, आचरता होय अतिस्मर्थ, मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ, धर्मशास्त्र येणेंपरी, ब्रह्मचर्यमार्ग ऐका, पठण करावे वेदादिका, विवाह होता गृहस्थे निका, पुत्रादिक लाधावे, यज्ञादिक कर्म साधोनिया, तदनंतर संन्यास करणे न्याया, येणेन विधी संन्यास असे मुख्या, अग्राह्य संन्यास बाळपणी, समस्त इंद्रिये संतुष्ट व्हावी, मनींची वासना पुरवावी, तदनंतर तपासी जावे, संन्यास घेता मुख्य असे, ऐकोनी मातेचे वचन, श्री गुरु सांगती तत्वज्ञान, ऐक नामधारका सुमन, म्हणोनी सांगे सिद्धमुनी, गंगाधराचा नंदन, विनवीतसे नमून, ते परिसा श्रोतेजन, श्री गुरुचरित्र विस्तार, पुढे वर्तले अपूर्व ऐका, सिद्ध सांगे नामधारका, महाराष्ट्र भाषण करुनी टीका, सांगतसे सरस्वती गंगाधर, इति श्री गुरुचरित्रामृते परमुक्था कल्पतरु श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरु नृहरिबाय चरित्र लीला वर्णन नाम एकादशोऽध्यायः आकरा, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।